बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये विधान परिषदेची जागा शिवसेनेचीच आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे फक्त 2 आमदार आहेत। महायुतीनं समन्वयातून शिवसेनेला जागा दिली पाहिजे। शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी हे विधान केलं। मागच्या काही दिवसांपासून नाशिक विधान परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रामुख्याने रस्सीखेच सुरू असताना आपल्याला बघायला मिळतंय। आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत। दादा, अगदी 2 दिवस राहिलेले फक्त जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, पण तरी नाशिकची जागा भाजपकडे का शिवसेनेकडे हे अद्याप निर्णय नाही झाला। नाही, मला असं वाटतं की नाशिकच्या जागेवर खरं तर कुठला प्रश्न चिन्हच निर्माण होऊ नये। ही जागा परंपरेनं शिवसेनेची आहे। शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी रेकॉर्ड मतांनी निवडून आलेले आहेत आणि मुळात शिवसेनेला ही जागा सुटावी असं शिवसेनेच्या अत्यंत सर्व शिवसैनिकांची मनापासून इच्छा आहे। बघा, प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं त्यात काही गैर नाही। भारतीय जनता पार्टीत सुद्धा अनेक इच्छुक आहेत। त्यांना वाटतं की त्यांना संधी मिळाली पाहिजे। काल राष्ट्रवादीतून सुद्धा मागणी झाली। त्या पक्षाचा त्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा तो अधिकार आहे। परंतु मला असं वाटतं, वैयक्तिक माझा पक्ष म्हणून, की ही जागा शिवसेनेलाच सुटेल। मी सुद्धा माझी इच्छा व्यक्त केली। माझ्याबरोबर भाऊ चौधरी होते, अंजुमताई होत्या, अनेक आमचे असे पदाधिकारी विजय करंजकर होते। इच्छा व्यक्त करणं शेवटी ते आमचे नेते आहेत, त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली पाहिजे। परंतु संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून ते निर्णय घेत असतात। त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय आहे हेच आम्हाला माहिती आहे। त्यामुळे आज किंवा उद्या नेमकं नाशिकची जागा भाजपकडे जाईल का शिवसेनेकडे जाईल हे बघणं महत्वाचं असणार आहे।